नीलम इकडे बघा ना. थांबा एक मिनिट. थांबा. हा काय नाही. बर बर चल चल. कोणती देवी? कोणती देवी ही? मी बोललो तेच बोलले बा. अगं बाई टाकायचं खाली हा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी आज आली होती माझ्या नंदेच्या घरी. कशासाठी? तर यात्रेसाठी. त्यांची ना काल पण यात्रा होती ना आज पण यात्रा, 2 दिवसाची. तर काल काय मला यायला जमलं नाही. तर काल त्यांची खंडेराय महाराजाची यात्रा होती, आज कासया मातेची यात्रा होती. तर खूप छान मंदिर बनले त्यांच्या गावामध्ये. आत्ता बनले, वर्षापूर्वी आधी होतं, पण खूप छोटं होतं आणि मस्त गर्दी वगैरे पण होती. त्यांचं गाव पण तसं खूप छोटं आहे आणि मंदिरामध्ये सगळे छोटे छोटे असे छान मंदिरं होते. ते राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल रुक्माईची मूर्ती, भोलेनाथ, खूप छान अशी यात्रा. तर तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पण कळेल कशी. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते. तर त्यांच्या गावाला ना तमाशा पण असतो, जो की मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेणार होते तमाशाचा कसा वगैरे काय. आणि ही त्यांच्या देवाची ना पालखी आली होती. तर मस्तपैकी हे जो काठी असते ना, ती देवाची काठी राहते, तर ती नाचवत नाचवत आणायची असते. तर तुम्हाला पण यात्रा कशी वाटते काय, मला जेवढं दाखवायला जमलं तेवढं मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला. तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा. त्याच्यानंतर आहे ना पालखी वगैरे मिरवणूक झाल्यावर मग आम्ही जेवण वगैरे करून संध्याकाळी गेलो होतो तमाशा बघण्यासाठी. तर काहीतरी वेगळंच असं वाटत होतं. पण त्यांच्या गावामध्ये प्रथाचे भरपूर बायका, म्हणजे त्यांचं गाव सगळं राहतच. तर तुम्ही पण बघा, भरपूर जणांना माहिती पण असेल. तर माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर इथं ना हे चाललेलं त्यांचं, ते खूप छान होतं, तुम्ही पण ऐका. अगं धिंगाणा घालती म्हणी, एवढं काय तुला जोर आलं म्हणे, काय घालती? अगं धिंगाणा घालती. ऐक ना, कालच तिचं आणि माझं भांडण झालं. मला तिच्याशी बोलायचं काय नाही, पण तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. एक काम कर, आपल्या शाळेत सुरतीत तिला बोलून ठेव, मग आपण सगळे जमून तिच्या मागं बाजारला जाऊ. द्यावं. त्याच्यानंतर रात्री आम्हाला खूप उशीर झाला आणि मग घरी आलो आम्ही 12-1 वाजता. जास्त वेळ काही थांबलो नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याला काहीतरी म्हणत होते, मला लक्षात नाही राहिलं याचं नाव. आणि हे पाहू शकते, एकच दुकान आलं होतं आणि खाऊचे 1-2 दुकान होते. तर हे दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना जी सुपारी दिलेली राहते थोडक्यात, ते पैसे वगैरे घेण्यासाठी. तर त्यांचं हे सकाळी थोडासा डान्स असतो 10-15 मिनटं, तर तोच बघण्यासाठी आम्ही आलो. जत्रा वगैरे करून मी आली फायनली. दुसऱ्या दिवशी म्हणजे मी काल गेली होती. जाताना काय व्हिडिओ शूट वगैरे केला नाही, अचानक ठरलं. माझा भाचा आला होता मला घ्यायला, म्हणजे यात्रा होती हे माहीत होतं, पण मग ते येतील का नाही हे नव्हतं माहिती. मग अचानक ठरलं. मग काल पण आय थिंक ह्याच वेळेला गेली होती, नाही सॉरी 5 ते 6 वाजता गेली होती. त्याच्यानंतर मस्त यात्रा वगैरे केली. जेवढं मला शूट करता आलं ना तेवढं मी केलं होतं. ते नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल. तर काही नाही का गावांची प्रथा राहती. तर छान होती. छोटीच असं जास्त दुकान वगैरे येत नाही त्यांच्या गावामध्ये, खाऊचंच राहतात आणि असं खेळणे वगैरे हे खूप म्हणजे कमी असं दुकान त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलच. तर छान होती. मेन म्हणजे यात्रा म्हणल्यावर आहे ना, खाऊपेक्षा जे पाहुणे रावळे येत राहते तर मस्तपैकी, किंवा आपलं देवदर्शन देवाचं राहतं मस्त. म्हणजे आता ज्याची त्याची जे वेगवेगळी प्रथा राहती. तर मग ते मस्त रात्री जेवण वगैरे केलं, जेवढं शूट करता आलं तेवढं केलं, बाकी नाही केलं. आणि मग आता आली मी घरी आली. तर काही नाही, छान वाटलं. एक दिवस घालवला नंदेच्या घरी. खूप दिवसानंतर मी असं त्यांच्या घरी मुक्कामाला गेली.
तर मी त्यांच्या इथून ना थोडंसंच काहीतरी आणलं, कारण मला येताना ना गाडीवर यायचं होतं म्हणून मग मला काही घेता आलं नसतं, म्हणून काय वानवळ आणलं मी ते तुम्हाला दाखवते नक्की. जास्त काही नाही आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला दाखवते. आत्ताच आले मी, 2-3 मिनटं झालं मी बसली होती. त्याच्यानंतर म्हटले चला तुम्हाला पण दाखवा काय काय आणले. खूप कमी असं सामान आणले. आता माझे ननंदबाई ते पण शेतकरी आहे, तर मस्त अशी ना कोथिंबीर आणली आहे. हे पाहू शकता तुम्ही, मस्त अशी कोथिंबीर आणली, छान एकदम ताजी ताजी, आणि त्यांच्या घरची होती त्याच्यामुळं. आणि मका जी की मला खूप आवडते जास्त, आणि मकाचे कणीस होते ते पण घेऊन आले मी. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पपई, आणि हे खाली ना तो खाऊ आहे. तर खाऊ म्हणजे तिथं काय होतं माहिती का, लाडू आणि म्हणजे जी भेळ लाडू वगैरे असं राहते ना, जिलेबी वगैरे, तर तेच होतं. तर त्याचं भेळ, भेळ तर बोलली मी, लाडू रेवड्या, आणि तेच होतं. मग ते काही मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त शेव आणली आहे, ती पण कारभाऱ्यांसाठी. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. भेटूया आपण असंच आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत